मित्रांनो, आजचा भाग अतिशय खास आहे कारण आज आपण भारत आणि जपानच्या त्या मैत्रीबद्दल बोलणार आहोत, जी आता संरक्षण क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहे. हो, जपानवी संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताला को प्रोडक्शन म्हणजेच सहउत्पादनाची ऑफर दिली आहे आणि ती सुद्धा त्यांच्या प्रगत मोगामी श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेटसाठी. ही खरंच खूप मोठी बातमी आहे. पण दुसरीकडे जपानने एक ऐतिहासिक बदल केला आहे. त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की आता शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. जपानच्या कॅबिनेटने आजच हा मोठा निर्णय घेतला की आता ते जगाला घातक शस्त्रे सुद्धा निर्यात करू शकतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी त्याच दिवशी त्यांनी भारताला या मोगामी फ्रिगेटची ऑफर दिली. आता हा केवळ एक योगायोग आहे की हिंद प्रशांत क्षेत्रात बदलत असलेल्या सुरक्षा परिस्थितीचा हा परिणाम आहे? पण मित्रांनो, प्रश्न अजून बरेच आहेत. जसे की सवाल नंबर 1, जपानने भारताला मोगामी श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेटची ऑफर नक्की का दिली आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सवाल नंबर 2, आता जेव्हा जपान संरक्षण क्षेत्रात पूर्ण ताकदीने उतरत आहे, तेव्हा हे अमेरिका, रशिया आणि चीनला दिलेलं थेट आव्हान आहे का? आणि सवाल नंबर 3, भारत आणि जपान भविष्यात एकत्र मिळून शस्त्रे निर्यात करू शकतात का? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी त्या ऑफरबद्दल बोलूया जी जपानने भारतासमोर ठेवली आहे. जपानने भारताला आपल्या अत्यंत प्रगत अशा मोगामी श्रेणीतील 30 FFM स्टेल्थ फ्रिगेटची ऑफर दिली आहे. केवळ विक्रीच नाही तर सहउत्पादनाचा संपूर्ण आराखडा त्यांनी मांडला आहे. याचा अर्थ असा की हे अद्ययावत जहाज भारतीय गोदीमध्ये म्हणजेच इंडियन शिपयार्डमध्ये तयार केले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जपान केवळ प्लॅटफॉर्म देत नाहीये, तर ते संपूर्ण डिझाईन सुद्धा ट्रान्सफर करणार आहेत. ही ऑफर भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय शिपयार्ड्स काही ठराविक कच्चा माल आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानासह या जहाजांचे स्वदेशी निर्माण करू शकतील. ही ऑफर भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमाशी पूर्णपणे जुळणारी आहे. मोगामी श्रेणीतील फ्रिगेट हे जपानच्या नवीन पिढीचे एक बहुउद्देशीय युद्धनौका आहे. याचे पहिले जहाज 2022 मध्ये जपानच्या नौदलात सामील झाले होते. 4000 टनाहून अधिक वजन, स्टेल्थ फीचर्स, हाय ऑटोमेशन आणि कमी कर्मचाऱ्यांची गरज, हे सर्व गुण याला शत्रूच्या रडारपासून सुरक्षित ठेवतात. एका फ्रिगेटची किंमत साधारण $500 मिलियन आहे. यामध्ये अँटी-शिप मिसाईल्स, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि प्रगत टॉर्पिडो बसवलेले असतात. जपानचा हा निर्णय त्यांच्या संरक्षण धोरणातील एक मोठा बदल दर्शवतो. पूर्वी जपान आपल्या शांततावादी धोरणामुळे शस्त्रे विकत नव्हता, पण आता काळ बदलला आहे आणि भारतासाठी ही एक मोठी संधी आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद विशेषतः हिंद महासागरात प्रचंड वाढेल. आता त्या ऐतिहासिक बदलाविषयी बोलूया ज्याने जगाला, विशेषतः चीनला चिंतेत टाकलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने आपली प्रतिमा एक शांतताप्रिय देश म्हणून जपली होती आणि 1972 पासून शस्त्र निर्यातीवर पूर्ण बंदी होती. पण 21 एप्रिल 2026ला जपान सरकारने सर्वात मोठी घोषणा केली की आता घातक शस्त्रे जसे की फायटर जेट्स, मिसाईल्स आणि युद्धनौका यांची निर्यात केली जाऊ शकेल. रशिया युक्रेन युद्ध आणि चीनच्या वाढत्या नौदल शक्तीमुळे जपानने हे पाऊल उचलले आहे. आता भारत आणि जपानच्या मैत्रीबद्दल बोलायचे झाले तर ही मैत्री शतकानुशतके जुनी आहे. 6व्या शतकात जेव्हा बौद्ध धर्म जपानमध्ये पोहोचला तेव्हापासून आपले सांस्कृतिक संबंध आहेत. आधुनिक काळात 1952 मध्ये दोन्ही देशांनी शांतता करार केला. जपान भारताचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन असो किंवा सेमीकंडक्टर, जपान नेहमीच सोबत राहिला आहे. संरक्षण क्षेत्रात सुद्धा 2010 पासून आपले संबंध सुधारत आहेत आणि आता मोगामी फ्रिगेटची ही ऑफर या मैत्रीचा नवा अध्याय आहे. दोन्ही देशांना चीनच्या वाढत्या आक्रमकतेची भीती आहे आणि म्हणूनच फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक ही दोन्ही देशांची समान नीती आहे. भारत आणि जपान मिळून भविष्यात शस्त्रे तयार करून ती आफ्रिका किंवा दक्षिण पूर्व एशियात विकू शकतात. जपानचे तंत्रज्ञान आणि भारताची मॅनपॉवर एकत्र आली तर जगाला एक नवा स्वस्थ आणि चांगला पर्याय मिळेल. ही भागीदारी केवळ संरक्षणासाठी नसून ती लोकशाही आणि जागतिक शांततेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. शेवटी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, भारताने जपानची ही मोगामी फ्रिगेटची ऑफर स्वीकारली पाहिजे का? मला तर वाटते नक्की स्वीकारली पाहिजे. तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला
करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.